बरोबर त्यांच्या ऑफिसच्या अगदी समोर घडलेली ही सगळी घटना आहे. काही काय सांगाल एकंदरीत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वनराज आंदेकर खून प्रकरणातला त्यानंतर झालेला हा तिसरा मर्डर आहे. त्यामुळे जरी हे आरोपी तुरुंगात असले तरी सुद्धा हे सगळं सुरू आहे. पुणे पोलिसांचं अपयश वाटतंय का हे रोखण्यात? पुणे पोलीस पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. माझं ऑफिस इथून हाकेच्या अंतरावर आहे. या महिला जेव्हा इथून चाललेल्या होत्या त्यांना जेव्हा जोर जोरात आवाज आले, गोळीबार म्हणजे जे फायरिंगचे आहेत ते आवाज आम्हाला तिथपर्यंत आले आणि त्यावेळेला आम्ही बघितलं तर एकाला मारून टाकण्यात आलेलं होतं. हा चौक गजबजलेला आहे. 400-500 लोक असतात. 400 ते 500 मीटर अंतरावर इथून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे. गुन्हेगार अजिबात पोलिसांना घाबरत नाहीत. पोलिसांचा कुठलाही वचक राहिलेला नाहीये आणि टोळी युद्ध, गँगवॉर, कोयता हे कोयत्याचं बघितलं असेल तर कोयता गँगने काल सुद्धा जे आहे ते इथून 1-1.5-2 किलोमीटर अंतरावर मारण्याचा एका रिक्षा चालकाला प्रयत्न केला. आज सुद्धा असं कळतंय की वनराज आंदेकरची जी हत्या झाली त्या टोळी युद्धातली ही चौथी हत्या आहे आणि आता आरोपीच्या नातेवाईकांना टार्गेट केलं जात आहे. हा जो रिक्षावाला होता, हा जो आहे तो आरोपीचा नातेवाईक होता. आता आरोपीचा नातेवाईक कुणी असू शकतो, मित्र असू शकतो, ओळखीचा असू शकतो. उद्या कुणाच्याही घरावर ही वेळ येऊ शकते. पण ही वेळ काय येते? कारण पोलीस अपयशी ठरलेले आहेत. पोलिसांना कुठंतरी हे थांबवता येत नाहीये आणि पोलिसांना अजिबात जे आहे ते गुन्हेगार घाबरत नाहीयेत. त्यामुळे यांच्या आरोपींना अटक झालीच पाहिजे. पण हे टोळी युद्ध थांबलं पाहिजे, गँगवॉर थांबले पाहिजेत. असल्या टोळ्या संपवणार कधी तुम्ही? या जर टोळ्या संपल्या नाहीत तर सर्वसामान्यांचा लोकांचा जीव जो आहे तो इथे जो आहे तो असुरक्षित आहे. आता या लहान लहान मुलांना जे आहे ते कडी लावून आलेले आहेत की मुलं घाबरलेली आहेत. त्यामुळं गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे टोळी युद्ध थांबवा, हे गँगवॉर थांबले पाहिजेत, कोयता गँग थांबले पाहिजेत. पोलीस पूर्णपणे अपयशी ठरतायत. 1.5-2 तास गेले, 2 तास झाले म्हणजे अगदी ही घटना झाल्यापासून मी इथं 2 तास झाला आहे. अजूनही पुण्याचे शहराचे पोलीस आयुक्त जे जबाबदार प्रतिनिधी म्हणून आहेत ते इथं पोहोचलेले नाहीये. हजारो लोक इथं आलेले आहेत आणि भयभीत अवस्था पूर्णपणे आहे.